नमस्कार. संपूर्ण अध्यात्ममध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवरात्रीमध्ये घरातील पवित्र स्थानी स्वच्छ आणि चांगल्या मातीने वेदी बनवावी. वेदीमध्ये जवस आणि गहू दोन्ही मिसळून पेरावेत. वेदीवर किंवा त्या जवळच पवित्र स्थानावर भूमीचे पूजन करून तिथे सोने, चांदी, तांबे किंवा माती यांचा कलश स्थापन करावा. यानंतर कलशामध्ये आंब्याची हिरवी पाने, दुर्वा, नाणे, अक्षता घालून कलशाच्या कंठाला दोरा बांधावा. कलश स्थापन केल्यानंतर गणेश पूजन करावे. त्यानंतर वेदीच्या एका कडेला देवीची पितळ, चांदी, पाषाण, माती यापैकी एका धातूची मूर्ती किंवा देवीचे चित्र विधिवत विराजमान करावे. त्यानंतर देवीचे आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, पुष्पांजली, नमस्कार, प्रार्थना इत्यादीने पूजन करावे. यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि दुर्गा स्तुती करावी. पाठ आणि स्तुती यानंतर दुर्गा देवीची आरती करून प्रसाद वाटावा. त्यानंतर कन्या भोजन घालावे. नंतर स्वतः फलाहार ग्रहण करावा. प्रतिपदेच्या दिवशीच धान्य पेरण्याचा विधी सांगितला आहे आणि नवमीच्या दिवशी हे पेरलेले धान्य कोणतीही नदी किंवा तलाव यामध्ये विसर्जन केले पाहिजे. अष्टमी आणि नवमी या महातिथी मानल्या जातात. या दोन्ही दिवशी पारायणानंतर हवन करावे. नंतर यथाशक्ती कन्यांना भोजन द्यावे. व्रत करणाऱ्यांनी भूमीवर झोपले पाहिजे. ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. व्रत करणाऱ्याने फलाहार घेतला पाहिजे. व्रत करणाऱ्याने स्वतः व्रतकाळात नेहमी क्षमा, दया आणि उदारता या सद्गुणांनुसार आचरण करील असा संकल्प केला पाहिजे. या दिवसांमध्ये व्रत करणाऱ्याने क्रोध, मोह, लोभ इत्यादी दुष्प्रवृत्तींचा त्याग केला पाहिजे. देवीचे आवाहन, पूजन, विसर्जन, पाठ इत्यादी सर्व प्रातःकाळी करणे शुभ असते, म्हणून ते याच काळात पूर्ण केले पाहिजे. तसेच आपल्या देवघरात 9 दिवसांमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला पाहिजे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा आणि संपूर्ण अध्यात्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.